सांगायचं तात्पर्य हे प्रोजेक्टेड आहे आणि त्याही पुढे जाऊन मला शरद पवारांना प्रतिप्रश्न विचारायचा आहे। शरद पवार, तुम्ही आप आपके गिरबान में झांक के देखो, तो दिवस आठवा शरद पवार ज्या दिवशी गोवारी धारातीर्थ पडले होते, जे गोवारी वीर मरण पत्करलं होतं, त्यावेळेस तुम्ही एअरपोर्टवर होते की नव्हते आणखीन तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही। त्यावेळेस तुम्ही कोणत्या पदावर होते, त्यावेळेस सरकार चालवत होते तुम्ही, दुसऱ्या विभागाला दुसऱ्या मंत्रालयाला मुख्यमंत्री महोदयांना आणि गृहमंत्री महोदयांना प्रश्न विचारण्याच्या अगोदर खुद के गिरेबान में झांक के देखो तो आपको समझ आएगी। त्यामुळे तुम्ही नासमज नाहीत पण तुम्ही ढोंग करता। तुम्ही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट जो आहे, तुम्ही काल काय केलं, काय ते आमदाराचं नाव कोल्हापूरचे बंटी सतेज बंटी पाटील जे आहेत, शरद पवार पंचशील हॉटेलमध्ये बसतात, सतेज बंटी पाटील कोणते आमदार आहेत त्यांना डेपोत पाठवतात, तिथून माघार फिरावी लागते, माघार। बंटी पाटिल की भी नहीं चाले कोल्हापूर के डेपो में। आणि हे काय नाही तर हे राजकारण नाही। पहिल्या 4 घंट्यामध्ये तुम्ही तिकडे पाठवता, म्हणजे पंचशील हॉटेलला शरद पवार असताना बंटी पाटीलला डेपोत पाठवतात, म्हणजे हे याचं कारण काय? म्हणजे 124 कष्टकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तेव्हा त्यांना आठवलं नाही। आणि आमच्यावर टीका करणारे जे कोणी आहेत शरद पवारच्या ताटाखालचे, त्यांना आम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला टीका करण्याचा आमच्यावर याच्यासाठी अधिकार नाही। तुमची लायकी जी आहे ना, तुमची लायकी, आमचे सुरेंद्र उके जे याचे आहेत भंडाऱ्याचे, त्यांनी तुम्हाला 20,000 मतांनी म्हणजे चित्त केलेलं आहे, घायाळ केलेलं आहे, चित्त केलेलं आहे। त्याच्यामुळे तुमची लायकी, आतापर्यंत तुम्ही स्वतःची खरी आयडेंटिटी लपून जगलेली माणसं आहेत। हां, अहो कोणी काहीतरी म्हणून घेतल्यानंतर होत नसतंय। तुम्ही सुरेंद्र उकेच्याच आरक्षणातून लढलेले आहेत हे लक्षात ठेवा। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।